स्पर्धा आहे, अंतिम सामना आहे, आपलाच सामना आहे, सगळ्यांनाच बघण्याची घाई देखील आहे. अंतिम सामना थोड्या वेळात घेऊन येतोय. एका बाजूला विजयप्रियसी गौंडीवाडा, दुसऱ्या बाजूला सोम तेजस स्पोर्ट्स कुडा. विजयप्रियसी गौंडीवाडा नाणेफेक जिंकतोय, क्षेत्ररक्षण स्वीकारतोय, फलंदाजी लांब करते ती सोहम तेजस स्पोर्ट्स कुडा संघाला. शाना यांच्याकडून देखील बक्षीस आहे विजयप्रियसी गौंडीवाडा संघाला. प्रत्येक विकेटसाठी 500, फारुक कडून 500 म्हणजे एक विकेट न्या 2000 रुपये घेऊन जा, एक विकेट घ्या 2000 घेऊन जा. तब्बल बक्षिसांची खैरात होते विजयप्रियसी गौंडीवाडा संघावर. निश्चितच विजयप्रियसी गौंडीवाडा संघासाठी बक्षिसांची खैरात येत आहे. प्रत्येक विकेटसाठी शाना, हरी खोबरेकर, फारुक, अण्णा कदम, योगेश तोडणकर, चेतन हरमळकर आणि विवेक यांच्याकडून 500 रुपये म्हणजे 1 2 3 4 5 6 7 एक विकेट 3500 रुपये. तब्बल मोठ्या बक्षिसांची खैरात होणारी ही स्पर्धा आणि विजयप्रियसी गौंडीवाडा संघासाठी मोठी पारितोषिक येत आहेत. आणि जर षटक निर्धाव फेकलं तर अण्णा कदम यांच्याकडून 1000 रुपये. बऱ्याच मोठी बक्षिसं लावली जातात विजयप्रियसी गौंडीवाडा संघावर. खूप अपेक्षा ठेवल्यात ह्या प्रेक्षकांनी, ती अपेक्षा पूर्ण करावी लागेल. 4 दिवस जी मेहनत घेतली आहे त्यावर पाणी किंवा पांघरून घालणारा सामना, महाअंतिम सामना, महारणसंग्राम रंगतोय. आतुस्मृती चषक 2025 चा रणसंग्राम. एका बाजूला विचार केला गोलंदाजी मार्कर विजयप्रियसी गौंडीवाडा संघ, मुंबई स्थित 4 खेळाडू, कुडाळ तालुक्यातील 2 खेळाडू आणि मालवण मधला 1 खेळाडू, अशी 7 खेळाडूंनी भरणा असलेला संघ. आणि दुसऱ्या बाजूला सोहम तेजस स्पोर्ट्स कुडाळ संघाचे 7 कुडाळ तालुक्यातील गुणवान खेळाडू. काय रे, आणि फलंदाजांना देखील पारितोषिक आहे. निक्सन यांच्याकडून 1 चौकार 500 रुपये. गोलंदाजी मार्क टिक मॅन फ्रॉम मुंबई, वैयक्तिक पहिले, सांघिक पहिले षटक. अंतिम सामन्याचा पहिला चेंडू पडतोय मित्रांनो, टाळ्या ह्या वाजल्याच पाहिजेत. पहिल्या चेंडूसाठी जोरदार टाळ्या होऊन जाणार, जल्लोष झालाच पाहिजे. वैयक्तिक पहिले, सांघिक पहिले, राईट टाइम ओव्हर द विकेट. मॅन फ्रॉम मुंबई सामना करतोय मॅन फ्रॉम कुडाळ राहुल काळप, जो भल्या मोठ्या स्पर्धेमध्ये किलर म्हणून ओळखला जातो. राहुल काळप स्ट्रायकर दिशेने बॅनर वाचून थोडस लांब उभं राहायचं आहे मित्रांनो. अंतिम सामना आहे, थोडस मंडळाला सहकार्य करायचं आहे. जॉर्ज संघाचा हा खेळाडू आज विजयप्रियसी गौंडीवाडा संघाचे नेतृत्व करताना गौंडीवाड्याच्या मैदानावर. पहिला चेंडू पुढे एक टाळ्यांचा कडकडाट होतोय. टिक साठी ह्या टाळ्या वाजल्या जातात. हातीचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण बघा, विकेट किकिंग बघा मित्रांनो, निश्चितच गती होती, टप्पा सुरेख आहे. राहुल काळपला कमबॅक करावं लागेल. राहुल काळप हा मोठा खेळाडू आहे, कुडाळ तालुक्यातील गुणवान खेळाडू आहे. पहिला चेंडू निर्धाव फेकल्यानंतर अजूनही येणारे 23 चेंडूंचा काही शिल्लक आहे. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करावी लागेल, कारण फलंदाज तगडे आहेत समोरच्या संघाकडे. योगेश मेस्त्री, सोहेल शेख, मंदार, हातीसारखे मोठे फलंदाज आहेत. गोलंदाजी मार्गावर टिक पहिल्या षटकातील दुसरा चेंडू. सामना करतोय राहुल काळप. राईट टाइम ओव्हर द विकेट. सुरेख चेंडू, पुन्हा एकदा सुरेख यष्टक्षण पाहायला मिळतं. सलगचे 2 चेंडू निर्धाव. राहुल काळप कडून ही चूक होताना पहिल्यांदाच पाहिली जाते. सलग ते 2 चेंडू निर्धाव फेकले जात आहेत. निश्चितच सुरेख टप्पा, सुरेख गती, सुरेख कट. टिक मॅन फ्रॉम मुंबई, मुंबई टू मालवण प्रवास का केलाय या गवंडीवाड्याच्या मैदानावर प्रत्युत्तर दाखवताना पाहायला मिळतोय तो टिक. पहिल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतोय टिक. सामना करेल राहुल. मेडन षटक टाकलं तर म्हैसूर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक घेत आहे. पारितोषिकांची खैरात आहे. अण्णा कदम 1000. अरे बाप रे बाप, बरेच नोटी खिशामध्ये घेऊन आलेले आहेत.
हा स्क्वेअर चेंडू, जी चूक टिकटिकने केली नव्हती, मात्र उत्कृष्ट यशरक्षण पाहायला मिळते. हाती पंच धाव दंडित केली जातात. अतिरिक्त धावेने धावसंख्येचं खातं खोललं जात आहे. धावसंख्येचा श्री गणेशा केला जातो तो सोहम तेजस स्पोर्ट्स कुडा संघाचा. 2 चेंडूंची सांगता, बिनगडी बाद 1 धाव अशी धावसंख्या पाहायला मिळते. अंतिम सामन्यातील पहिलं षटक मॅन फ्रॉम मुंबई टिकटिक पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर राईट टाइम ओव्हर द विकेट. सुरेख टप्पा फेकत होता, मात्र थोडीशी भिरकटलेली लाईन ह्या चेंडूवर पाहायला मिळाली. सुरेख चेंडू, मात्र ह्या चेंडूवर कमबॅक पाहायला मिळतोय. तो राहुल काळपचा एकेरी धावेसाठी टोलावला जातोय. बघता बघता घोषित एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. धावसंख्येत एकने भर पडते. 3 चेंडूंची सांगता, बिनगडी बाद 2 धावा. भूमी देसाई यांच्याकडून विजय प्रेसी गौंडीवाडा या संघाला प्रेडिएटर एनर्जी ड्रिंक देण्यात येत आहे फ्री. निश्चितच ह्या चेंडूवर देखील घोषित स्वरूपाची 1 धाव. एका धावने धावसंख्येत भर पडते. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते ती राहुल काळपची. एवढ्या मोठ्या गोलंदाजासमोर 1-1 धाव प्रत्येक चेंडूवर घेण्याचा मनसुबा आहे राहुल काळपचा. येणारा पुढचा चेंडू राहुल याचा, माफ करा टिकटिक याचा सामना करेल राहुल काळप. गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय मॅन फ्रॉम मुंबई जॉर्ज संघाचा गुणवान गोलंदाज सामना करतो राहुल. गती आहे, टप्पा आहे, मात्र तदनंतरची नजाकत राहुलच्या बॅटमध्ये आहे. बघता बघता 5 चेंडूंची सांगता झाली. धावसंख्या स्थिरावता येते. बिनगडी बाद 4 धावा. षटकाची सांगता करणारा चेंडू घेऊन येईल टिकटिक. सामना करेल राहुल काळप. निश्चितच राहुलला कमबॅक करावं लागेल. अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सर्वच गोलंदाज मुंबई स्थित गोलंदाज आहेत. गती आहे, टप्पा आहे, कट आहे. क्षेत्ररक्षण बघा मित्रांनो, पांड्या मात्र स्वतः पुढे येतोय आणि 1 धाव रोखण्यासाठी सुरेख क्षेत्ररक्षण हंजराणा अशीच क्षेत्ररक्षण मुंबई देखील सजवलं जातं आणि त्याचाच आज प्रत्युत्तर ह्या गौंडीवाड्यावर आपल्याला पाहायला मिळत आहे. सुरेख चेंडू, हा बघितला, क्षेत्ररक्षण प्रेशर दिला होता आणि पांड्याने चेंडू अडवला देखील होता, मात्र 1 धाव काय रोखू शकत नाही. बघता बघता एका षटकाची सांगता झाली. धावसंख्या स्थिरावली. बिनगडी बाद 5 धावा. डीजे पाहुण्यांचा होतो मान सन्मान आत स्मृती या चषकात खेळाडू खेळतील लय जो मान बक्षिसांची होते हो बरसात गावाच्या अभिमानासाठी खेळती गावाचे संघ अनेक. संघ तेवढेच तगडे संघ आहेत. पहिल्या षटकाची सांगता झाली. थोडासा वरचढ पाहायला मिळाला. टिकटिक पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या, मात्र सलामीची जोडी राहुल काळपने चेंज केलेली पाहायला मिळते. गोट्या फलंदाजीला न येता शुभम हेरेकरची वर्णी लावली जाते ती ओपनिंग बल्लेबाज म्हणून. मात्र गोलंदाजी मार्कर मॅन फ्रॉम रत्नागिरी राजला ह्या मैदानावर राज करावं लागेल. मगाच्या सामन्यामध्ये सुरेख गोलंदाजी केली होती, त्यामुळे हा सामना इथपर्यंत येऊन ठेपला होता. गोलंदाजी मार्कर राज राईट टाइम आउट विकेट. वैयक्तिक पहिले सांगिक दुसरे. पहिला चेंडू थोडासा स्लोअर चेंडू पाहायला मिळतोय. गती दिली नव्हती. घोषित एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. बघता बघता एका धावने धावसंख्येत भर पडली जाते. धावसंख्या पोहोचते आहे ती बिनगडी बाद 6 धावा. प्रेक्षकांना म्हणूनच सांगलं जाते मित्रांनो, थोडस लाईटच्या पोल पासून सुद्धा लांब उभा राहा. लाईटच्या पोलला टेकलेले आहेत मित्रांनो. लाईटच्या पोल पासून थोडस लांब उभं राहायचं आहे. राज गोलंदाजी मार्कर. सुरेख चेंडू, सुरेख गती दिली नाहीये. राहुल काळपच्या पायाला चेंडू आदळला जातोय. लेग बाय स्वरूपात धावेने भर पडली जाते. बघता बघता एका धावने धावसंख्येत भर पडली. धावसंख्या स्थिरावली. 2 चेंडूंची सांगता. बिनगडी बाद 7 धावा. शुभम हेरेकर राहुल काळप सलामीची जोडी मॅन फ्रॉम दोन्ही कुडाळ पाहायला मिळतात आणि त्यांच्या समोर आव्हान टाकलं जाते ते राज नामक गोलंदाज मॅन फ्रॉम रत्नागिरी टू मालवणचा प्रवास मात्र त्यांनी मगाच्या सामन्यामध्ये दाखवला होता. सुरेख गोलंदाजी केली होती. तशीच गोलंदाजीची अपेक्षा ह्या अंतिम सामन्यामध्ये मात्र त्यांच्या संघ मालकाकडून असेल आणि तशी पुरेपूर कामगिरी तू बजावतोय. वारंवार क्षेत्ररक्षणात बदल करताना, थोडंसं अग्रेसिव्ह क्षेत्ररक्षण लावताना निश्चितच फलंदाजांना आमंत्रण दिले जात आहे. मोठे फटके खेळा, आम्ही 1-1 धाव रोखणार अशी क्षेत्ररक्षणात वेगवेगळे बदल करताना मात्र क्षेत्ररक्षण बघा पुढे सजवलं जात आहे. मोठे फटके मारण्यासाठी आमंत्रण दिले जात आहे. राज राईट टाइम ओव्हर द विकेट. षटकातील 3रा चेंडू. सामना करेल राहुल काळप. वैयक्तिक पहिले सांगिक दुसरे.
सुरेख चेंडू, सुरेख सुरेख चेंडू, थोडस गडबडलेले क्षेत्ररक्षण, धावची स्वरूपात बाद होईल का? डीजे मालवण शहरात जे साऊंड सिस्टीम सुरेख संगीत वाजवत आहे. योगेश मेस्त्रीसाठी एकदा जोरदार आहे. काय सुरेख क्षेत्ररक्षण केलं होतं, धावची स्वरूपात बाद. क्रिकेटमध्ये ज्याला आत्महत्या म्हटली जाते त्या स्वरूपात मात्र शिवम हेरेकर आला, शिवम हेरेकर गेला. नंतर मात्र जागा घेण्यासाठी ज्याने अजून एक मोठं नाव गोट्या कांबळी, गोट्या कांबळीसाठी पारितोषिक आहे. अण्णा कदमचा फेवरेट प्लेअर आहे. 500 रुपये प्रत्येक चौकारास. सुरेख चेंडू, सुरेख चेंडू, या चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. बघता बघता चेंडू घोषित एरियामध्ये ट्रॅव्हल झाला. दुसऱ्या षटकातील 4 चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिरावत आहे 1 गडी बाद 8 धावा. गोट्या कांबळी हा अण्णा कदम यांचा भाचा आहे, म्हणूनच बक्षिसांची खैरात गोट्यावर होताना पाहायला मिळते. मामा भाचे जोडी बक्षीस एक लावतोय, एक जण फलंदाजी करतोय, मात्र गोलंदाजीवर राज राज्य करतोय. राईट टाइम ओव्हर द विकेट, राहुल सामना करतोय. हा ह्या चेंडूवर थोडीशी गती दिली होती, मात्र कट करण्यात अपयश आलं. एकेरी धावेसाठी चेंडू टोलावला गेला. एका धावने धावसंख्येत भर पडली. धावसंख्या पोहोचते 5 चेंडूंची सांगता 9 धावा. थोडासा बॅकफुटला पाहायला मिळतोय. सोहम तेजस स्पोर्ट्स कुडा मात्र कमबॅक करू शकतो. सोहम तेजस स्पोर्ट्स कुडा संघटामध्ये ताकद आहे. दोन्ही फलंदाज जे आहेत त्यांचं नाव उगाच आदराने घेतलं जात नाही. त्याचं प्रत्युत्तर मात्र ह्या मैदानावर सोहम तेजस स्पोर्ट्स कुडा संघाला द्यावं लागेल. तमाम क्रीडा रसिकांची तौबा गर्दी असणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. सर्व प्रेक्षकांचे, सर्व मान्यवरांचे देखील हार्दिक आभार. आपण आला, तुमच्यामुळे स्पर्धा रंगते मित्रांनो. भन्नाट गर्दी स्पर्धेनिमित्त पाहतोय. सुरेख चेंडू, मोठा फटका आला होता. फॉलो तो मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण केलं होतं. चेंडू निर्धाव. डीजे पाहुण्यांचा होतो मान सन्मान आतुस मोती या चषकात. खेळाडू खेळतील लय जो मान बक्षिसांची होते हो बरसात. गावाच्या अभिमानासाठी खेळती गावाचे संघ अनेक. गावाच्या अभिमानासाठी खेळती गावाचे संघ अनेक. आपल्या गोलंदाजीवर एकतर्फी जिंकवल्यात. वैयक्तिक पहिले, सांघिक तिसरे, निर्णायक षटक. डाव्या हाताचा गुणवान गोलंदाज पांड्या सामना करतोय गोट्या, ज्याच्या चौकारास अण्णा कदमचे 500 रुपये आहेत. निक्सन कडून पारितोषिक आहे गोट्यासाठी. चौकाराला 1000 रुपये, म्हणजे गोट्या एक चौकार घ्यायचा 1500 घेऊन जा. सन्मान्य अतिल कुडा तालुक्यात यांना विनंती असेल त्यांनी मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. मात्र सुरेख टप्पा पाहायला मिळाला होता. सुरेख गती कट देखील सुरेख होता, मात्र येणाऱ्या त्या चेंडूवरची नजाकत गोट्याची पहा. बघता बघता एका धावने धावसंख्येत भर. धावसंख्या मात्र दुहेरी रंगामध्ये प्रवेश करते. 13 चेंडू 10 धावा. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू रफ्तार का सौदागर. गती 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 गती, कट कट, टप्पा टप्पा, टाळ्यांचा कडकडाट मात्र पांड्यासाठी. मात्र गोट्या कम करू मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो. सुरेख फलंदाजी करण्यासाठी ओळखला जाणारा गोट्या आता मात्र कमबॅक करावं लागेल. हॅलो, बघता बघता तिसऱ्या षटकातील 2 चेंडूंची सांगता झाली. धावसंख्या स्थिरावते ती दुहेरी अंकामध्ये 10 धावा. गोट्याच्या मनगटामध्ये ताकद आहे. एखादा मोठा फटका खेचू शकतो, मात्र समोर तितके तगडे गोलंदाज पाहायला मिळतात. पांड्या मात्र टप्पा देत नाहीये. षटकातील पुढचा चेंडू. हा थोडस बॅकफुटला गेला, पायाची हालचाल केली, ब्लॉक करून घेतला, मात्र त्या चेंडूवर शेवटपर्यंत नजर ठेवली आणि तदनंतरची नजाकत पाहायला मिळाली. घोषित स्वरूपाची एक धाव. गोट्यासाठी पुन्हा एक पारितोषिक अण्णा कदम यांच्याकडून 1000 रुपये जर चौकार ठोकला तर. गोलंदाजी मार्गावर पांड्या. वैयक्तिक पहिले, सांघिक निर्णायक षटक. षटकातील चौथा चेंडू सामना करतोय तो गोट्या. आला होता मोठा फटका, येत होता. सुरेख चेंडू होता.
अलॉंग द ग्राउंड हा चेंडू पाहायला मिळाला. चेंडू चुम्मा घेत हातीच्या हाताला लागला, मात्र एक चेंडू निर्धाव मात्र गणला गेला. मात्र इथे मोठा धक्का बसला असता, गोट्या बॅक टू द पॅव्हिलियन गेला असता. गोट्याला हे जीवदान मिळाले, त्याचा निश्चितच उपभोग घेईल का? येणारा पुढचा चेंडू पांड्या घेऊन येतोय. पाचवा चेंडू सामना करेल मॅन फ्रॉम कुडाळ गोट्या. लाईटच्या पोल पासून मित्रांनो थोडंसं लांब उभं राहायचं आहे. लाईटच्या पोल पासून सुरेख चेंडू, पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. काय गती आहे, काय टप्पा आहे, काय कट आहे. गोट्यासारख्या मोठ्या फलंदाजाला जखडून ठेवण्याचे यश मात्र पांड्याला येत आहेत. दिवा एक्सप्रेस आपल्याला का म्हटलं जातं? दिवा मात्र हळूहळू येते, मात्र हा गोलंदाजाकडे हळूहळू नाही, ही मात्र चेन्नई एक्सप्रेस सारखी धावते. कोकण कन्या एक्सप्रेस सारखा पांड्या मात्र धावताना पाहायला मिळतोय. आर्थिक गावटे आणि मुन्ना बिरमुळे यांनी मानवकाशामध्ये यायचं आहे. षटकातील पुढचा चेंडू, षटकातील शेवटचा चेंडू सामना करतोय गोट्या. सुरेख चेंडू, मात्र ह्यानंतर चेंडूवर एकीर धाव बहाल केली जाते. बघता बघता 3 षटकांची सांगत होते. धाव संख्या सिरवते ती 12 धावा. डीजे वाजलाच पाहिजे. खेळाडू करती बाजी सर, दादांना करुणी वंदन, दादांना करुणी वंदन, दादांना करुणी वंदन. साऱ्यांच्या मनात केलाय घर, सारेच येती हो धावून, सारेच येती हो धावून, सारेच येती हो धावून. पब्लिक जमते मैदानात, आयोजन हाय कडक, पब्लिक जमते मैदानात, आयोजन हाय कडक. आतू दादांच्या नावाने ठेवलंय आतू स्मृती चषक, गवंडी वाडा प्रीमियर लीग ही आहे हो नंबर 1. आतू दादांच्या नावाने ठेवलंय आतू स्मृती चषक. गौंडीवाडा, विजय प्रियसी गौंडीवाडा आणि श्रीराम मंदिर गौंडीवाडा यांच्या संयुक्त विद्यमानाने कैलासासी आतुस्मृती चषक 2000चा रणसंग्राम स्पर्धेतील अंतिम दिवस, अंतिम दिवसातील अंतिम सामना महारणसंग्राम रंगतोय. सोहम तेजस स्पोर्ट्स कुडा विरुद्ध विजय प्रियसी गवंडीवाडा. प्रेक्षकांना वारंवार सांगलं जाते मित्रांनो, बॅनर पासून थोडंसं लांब उभं राहायचं आहे. मोठा सामना आहे. 66,666चा डिफरन्स ठरवणारा सामना आहे. गोलंदाजी मार्कवर मॅन फ्रॉम मुंबई वैयक्तिक पहिले, सांघिक चौथे, अंतिम इनिंगची सांगता करणारा षटक हाती घेऊन येतोय. कुडाळवाल्यांनी जर चौकार मारले तर 5,000 रुपये. 5,000चा वार्षिक क्षेत्र आहे कुडा संघासाठी. जर त्यांनी चौकार ठोकला तर निक्सन पंकज सादी यांच्याकडून. हा काय गोलंदाज आहे. हा थोडासा फसवा चेंडू पाहायला मिळाला. चेंडू मात्र निर्धाव गणला जातो. टप्पा आहे, गती आहे, उसळी आहे. 6 मारला तर 3,000 रुपये शाना याचकडून. षटकातील दुसरा चेंडू पाहायला मिळतोय. हाती सामना करतोय राहुल काळप. हा देखील चेंडू सुरेख फेकला गेला. ह्या चेंडूवर मात्र हलकेच कट केले गेलं. गोट्याला स्ट्राईक यांच्या दिशेने आणण्याचं काम मात्र करायचं होतं, मात्र बघता बघता बॅटची कट घेतली. घोषित वेळामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एका धावने धावसंख्येत भर पडली गेली. धावसंख्या पोहोचते ती 1 गडी बाद 13. गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतो. तो हाती सामना करतो तो राहुल काळप. मॅन फ्रॉम कुडा सलामीवर फलंदाज आहे. भरीव कामगिरी करावी लागेल. फायनल मध्ये मात्र जशी हवी तशी फलंदाजी राहुल कडून पाहायला मिळाली नाहीये. येणारा तिसरा चेंडू हाती याचा सामना करेल राहुल. एक धाव काढून गोट्याला स्ट्राईक यांच्या दिशेने आणण्याचं काम करायचं आहे, मात्र त्यामध्ये वारंवार असफल होताना पाहायला मिळतोय. एका धावेने धावसंख्येत भर पडली जाते. थोडासा बॅकफुटला पाहायला मिळतोय तो सोहम तेजस स्पोर्ट्स कुडा. मात्र गोलंदाजीमध्ये काय कमाल चालली आहे. पांड्या, टिकटिक, राज आणि तदनंतरचा हा हाती नामक गोलंदाज. तिसऱ्या षटकातील चौथा चेंडू सामना करेल राहुल. आतू दादांच्या नावाने ठेवलंय आतू स्मृती चषक, पुढचा चेंडू गवंडी वाडा प्रीमियर सामना करतो तो राहुल काळप. सुरेख चेंडू फेकला होता. थोडासा गती, चेंज ऑफ पेस डीजे. हरी खोबरेकर, फारुक, अण्णा, योगेश, चेतन, विवेक आणि निक्सन 500 रुपये गडी बाद. थँक्यू डीजे.
थँक्यू 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 थँक्यू. सुमधुर संगीत आपण ऐकतोय. षटकातील 5वा चेंडू घेऊन येतोय हाती. सामना करतोय क्रिकेटचा बाहुबली मॅन फ्रॉम कुडाळ अक्षय शेलटे. भारदस्त बॉडी असलेला फलंदाज आहे. मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो. गोलंदाजी मार्गावर हाती. राईट टाइम राऊंड विकेट. सुरेख सुरेख चेंडू या स्टेचेत बाद ऑन अ हॅट्रिक हाती असेल. आपण पाहतो अनुभवतो ही स्पर्धा स्पर्धेतील अंतिम दिवस. अंतिम दिवसातील अंतिम सामन्याच्या पहिल्या इनिंगची सांगता करणारा चेंडू घेऊन येतो हाती ऑन हॅट्रिक. हॅट्रिक वर आहे. सामना करतोय छोटू. हा देखील कुडाळ तालुक्यातील गुणवान खेळाडू आहे. शेवटचा चेंडू सुरे आणि त्रिफळाची बाद. हॅट्रिक हॅट्रिक हॅट्रिक. टाळ्या वाजल्याच पाहिजेत. डीजे पब्लिक जमते मैदानात आयोजन हाय कडक. पब्लिक जमते डीजे वाजून दे. डीजे वाजून दे. हाय कडक. आतू दादांच्या नावाने ठेवलंय आतू स्मृतीच्या शक. गवंडीवाडा प्रीमियर लीग ही आहे हो नंबर 1. थँक्यू थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. विकील लवांडे यांच्याकडून ह्या विकेटसाठी 400 रुपयाचं पारितोषिक केलं. सामना रंगतोय. 24 चेंडू आणि माफक 15 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि ह्यानंतरचं धावतं समालोचन सांगण्यासाठी वारोलगावचे सुपुत्र सुनील करवडकर आम्हाला इथे समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल मंडळाचे हार्दिक आभार. ह्यानंतरचा आवाज सुनील करवडकर. डीजे तोपर्यंत गाणं वाजवत ठेव रे. धन्यवाद गोपी. स्वागतम सुस्वागतम. सोहम तेजस स्पोर्ट्स कुडाळ संघासाठी पारितोषिक येत आहे. सोहम तेजस स्पोर्ट्स कुडाळ संघ जर या ठिकाणी विजयी झाला असेल तर निक्सन काळसेकर यांच्याकडून निक्सन परेरा यांच्याकडून 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे जर सोहम तेजस स्पोर्ट्स हा संघ जिंकला असेल तर. पाहतोय ऐकतोय अनुभवतोय क्रिकेटचा रणसंग्राम 2025चा रणसंग्राम. स्वागतम सुस्वागतम. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आतू स्मृती चषक 2025चा रणसंग्राम याची देही याची डोळा आपण अनुभवतोय. हा क्रिकेटचा थरार. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. अवघ्या 15 धावांचं लक्ष्य. 24 चेंडू 15 धावा. या 15 धावा कशा पद्धतीने डिपेंड केले जातील हे पाहणं देखील तेवढंच औत्सुक्याचं. मैदानावर अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. मैदानावर आपण पाहिलं दिवा एक्सप्रेस मैदानावर अगदी जनशताब्दी एक्सप्रेस प्रमाणे दौडली. त्यानंतर या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक आपल्या नावे नोंदवली ती अर्थातच सूरज उपाध्याय अर्थात हाती या टोपण नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू. त्यानंतर आपण पाहतोय अनुभवतोय मैदानावर आतू स्मृती चषक 2025 विजय प्रियसी गवंडीवाडा या खेळाडूंसाठी एनर्जी ड्रिंक या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. भूमी देसाई यांच्याकडून एनर्जी ड्रिंक आहे ते विजय प्रियसी गवंडीवाडा या संघासाठी. उड्यात 15 धावांचं लक्ष्य. 15 धावांचं समीकरण. गोलंदाजी एंडकडून मॅन फॉर्म लक्ष्मीवाडी कुडाळ. गोलंदाजी मांडीवर सज्ज होतोय तो अर्थातच राहुल काळ. पहिला चेंडू सोहेल शेखसाठी. पहिल्या चेंडूवर टॅप. टाळ्यांचा गजर होतोय. स्वागत केलं जातं या एकेरी धाबेनिशी. धावांचा अकाउंट स्वतःचं आणि संघाचं खातं खोललं जातंय.
15 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग आणि 15 धावांच्या लक्ष्याच्या पाठलागामध्ये एक धाव कमी होते. अर्थातच 14 धावांची अजूनही गरज राहते मैदानावर आणि या 14 धावा कशा रीतीने पार केल्या जातील हे देखील पाहणं उत्सुकेचं असेल. सन्माननीय हरी कोबरेकर, सन्माननीय योगेश तोडणकर यांच्याकडून प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. अर्थातच 1000 रुपयांचं पारितोषिक येत आहे. दादांच्या नावाने ठेवलंय स्मृतीच्या आपण पाहतोय, अनुभवतोय हा क्रिकेटचा रणसंग्राम. अगदी 15 धावांची लक्ष्य आणि 15 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना योगेश मेस्त्री, मॅन फ्रॉम मालवण, कांदळगावचा हा खेळाडू, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव बाईक ज्याच्या नावावर आहे असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय मालिकावीरासाठी. जी गेल्या वर्षीची स्पर्धा आपण डॉक्टर CS गोडे माही स्पोर्ट चषक, त्या चषकामध्ये ज्याने आपल्या नावे केली होती तोच योगेश मेस्त्री आपल्याला नॉन स्ट्रायकिंगच्या दिशेने पाहायला मिळतोय. स्ट्राईकवर पाहायला मिळतोय तो सोहेल शेख. गोलंदाजी एंडकडून राहुल कळप. हा चेंडू यू मिस अ हिट. फलंदाजीत वापसी केले जाते मैदानावर. वापसीचं बिगुल म्हणावं लागेल. पहिला विकेट डगआउटच्या दिशेने. बॅकफुटला कट करण्याचा प्रयत्न केला गेला सोहेल शेखच्या माध्यमातून. संपूर्ण स्पर्धेमध्ये सोहेल शेखची बॅट चालली, मात्र महाअंतिम सामन्यामध्ये सोहेल शेखला स्वस्तात माघारी परतवण्याचं काम राहुल काळपच्या माध्यमातून. आपण पाहतोय निश्चितच हा क्रिकेटचा रणसंग्राम. एक चेंडू या ठिकाणी यष्ट्यांचा वेध घेणारा राहुल काळपचा. वापसीचं बिगुल, कमबॅक ज्याला म्हटलं जातं, पुनरागमन ज्याला म्हटलं जातं, तो पुनरागमन करताना राहुल काळप. मॅन फ्रॉम लक्ष्मीवाडी कुडाळ. फलंदाजी मार्कवर सध्याच्या हंगामातील सगळ्यात इनफॉर्म बॅट्समन अर्थातच मॅन फ्रॉम पावशी मंदार तेंडुलकर. मंदार तेंडुलकर सज्ज होतोय स्ट्राईक यांच्या दिशेने. या डावकुऱ्यातीच्या फलंदाजाकडे देखील शैली आहे, फलंदाजी करण्याची क्षमता आहे, गुणवत्ता आहे. क्षमता आणि गुणवत्ता आज मात्र सिद्ध करावी लागेल, कारण सोहेल शेख सारखा मातब्बर खेळाडू माघारी परतलाय. पण पाहिलं मैदानावर तर प्रयत्न करणं गरजेचं आहे. प्रयत्न सातत्याने करावे लागतील दोन्ही संघांसाठी. हे चेस यावेळेला मात्र पुन्हा एकदा प्रयत्न होता. फ्लिकचा फटका, बॉटम एंडचा वापर, चेंडूवर एकेरी धाव. एकेरी धावेनिशी बदलणारं समीकरण. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. 2 धाबा. 4 चेंडू 2 धाबा. 4 चेंडू 2 धाबा. अजूनही 13 धावांची गरज. अजूनही 13 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आपण पाहतोय मैदानावर राहुल काळप पुन्हा एकदा सज्ज होतोय मैदानावर. गोलंदाजी एंडकडून मंदारसाठी हा चेंडू असेल. हा चेंडू बॅकफुटला पंच केला जातोय. टॅप मध्ये घोषित क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास होतोय. एकेरी धावेनिशी धावसंख्या वधारते. धावसंख्या स्थिरावली 3 धावांवर. पहिल्या 5 चेंडूंचा खेळ समाप्त. 3 धावा. 5 चेंडू 3 धावा हे लक्ष आहे मैदानावर. हे लक्ष अगदी लक्षावर लक्ष ठेवावं लागेल, कारण लक्ष जरी छोटं असलं तरी देखील सोहम तेजस स्पोर्ट्स कुडाळ संघ कमबॅक करणं जाणतोय. कशा पद्धतीने कमबॅक केलं जातं. अनेक स्पर्धा आहेत मित्रांनो. उदाहरण आपण पाहता तर अनेक स्पर्धांमध्ये योग्य कामगिरी करणारा असा संघ आहे, मात्र मैदानावर आज थोडासा पिछाडीवर आहे. आपण पाहतोय मैदानावर मंदार तेंडुलकर, मॅन फ्रॉम पावशी. स्टेप आउट होतो. यावेळेला देखील फ्लिकचा फटका येतोय. चेंडूवर सिंगल येतोय. एकेरी धाव. एकेरी धावेनिशी धावसंख्येवर परिवर्तन होतंय. पहिलं षटक समाप्त होतंय. धावसंख्या स्थिरावली. एका गाड्याच्या मोबदल्यात 4 धावा. डीजे प्रीमियर लीग ही आहे व नंबर 1. दादांच्या नावाने ठेवलंय स्मृतीच्या शक. राहुल काळपसाठी पारितोषिक येते. 4 धावा झाल्यात. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी. 11 धावांची गरज आहे.
15 धावांचं छोटंसं लक्ष आपण पाहतोय. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. कधी काय बनेल कधी काय बिघडेल सांगणं आणि भाकीत करणं चुकीचं ठरू शकतं. बॅनरवर ज्यांनी हात ठेवलेले आहेत कृपया करून बॅनर पासून आपण थोडेसे लांब राहायचे आहेत. मंडळाचे कार्यकर्ते आहेत, मंडळाचे सदस्य आहेत, त्यांनी कृपया करून आपल्या खेळाडूंना विनंती करतोय की आपण कृपया करून आपल्या प्रेक्षकांना विनंती करा की कृपया करून आपण बॅनर पासून थोडेसे लांब राहा. लाईटचे पोल आहेत, त्या लाईटच्या पोल पासून देखील आपण थोडंसं सावध राहावं लागेल. आणि दुसऱ्या बाजूने जो कॅमेरा आहे, कॅमेऱ्याचा अँगल आहे, त्या ठिकाणी कोणीही आपण डोकावू नका, आपल्याला विनंती आहे. गोलंदाजी एंडकडून योगेश मेस्त्री, फलंदाजी मार्कवर स्ट्राईकवर. गोलंदाजी एंडकडनं मयुरेश शिवडाकर, मॅन फॉर्म लक्ष्मीवाडी कुडा. पहिला चेंडू डाऊन द लेग स्टिक, पंचांकडून अवांतर धाव, स्वैरचा निर्वाळा, अवांतर धावेनिशी एकेरी धाव, धाव संख्या 5 धावा. निक्सन याचकडून 500 रुपये विकेटसाठी. नाही परेरा नाही, निक्सन म्हणा सांग 500 रुपये. निक्सन यांच्याकडून विकेटसाठी 500 रुपयांचा पारितोषिक आहे. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचा पारितोषिक निक्सन यांच्या माध्यमातून. वाईटसाठी 1000 रुपये. यावेळेला आपण पाहतोय मैदानावर चांगलं क्षेत्ररक्षण. सिंधुदुर्ग बाहुबली म्हटलं जातं असा खेळाडू मैदानावर, धाकड खेळाडू. वाईड वाईडच्या हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल शाना यांच्याकडून. उळ्यात पुन्हा एकदा स्टेप आउट होतोय, चांगला फटका, मिडल ऑफ द बॅट, चेंडूवर येतोय सिंगल, एकेरी धाव. क्षेत्ररक्षण करणं साधं सोपं काम नाही आहे. आपण पाहतोय मैदानावर अक्षय शेलटे, मॅन फ्रॉम पावशे. प्रयत्न करावे लागतील, संघर्ष करावा लागेल, जिद्द ठेवावी लागेल, विजयाची आशा आणि जिद्द ही मनामध्ये ठेवावी लागेल आणि तशी कामगिरी करावी लागेल. विजय प्रेयसी गवंडीवाडा संघ देखील आपण पाहतोय मैदानावर, त्यांना देखील माहिती आहे, योगेश मेस्त्रीला देखील तेवढं माहिती आहे, कारण समोरचा गोलंदाज तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज आहे. कुठल्याही क्षणी 16 चेंडू 9 धावांची गरज. 16 चेंडू 9 धावा. चांगला चेंडू ड्राईव्ह केला जातोय, पुन्हा एकदा टॅप मध्ये येतोय चेंडू, येतोय घोषित आरक्षित क्षेत्रामध्ये, एकेरी धावेचा प्रवास. चेंडू गाठतोय एकेरी धाव, एकेरी धावेनिशी धावसंख्या स्थिरावली 7 धावांवर. 15 चेंडू 8 धावांची गरज. 3 चेंडू समाप्त होत आहेत. 15 चेंडू 8 धावा. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला होता, चेंडू पोहोचतोय, क्षेत्ररक्षण केलं तर अप्रतिम क्षेत्ररक्षण. राहुल काळप दरम्यानच्या कालावधीत गोट्या कांबळे बॅकअप देतोय, प्रोटेक्शन देतोय निश्चितच, मात्र लढतोय, संघर्ष करतोय. डॉट चेंडू येतोय, निर्धाव चेंडू, निर्धाव चेंडू येणारे अजूनही 14 चेंडू आणि 8 धावांची गरज. 14 चेंडू 8 धावा, 14 चेंडू 8 धावा हे समीकरण मैदानावर योगेश मेस्त्री आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम मालवण, मालवणचा हा खेळाडू ज्याने आपल्या अष्टपैलू कामगिरीने बॉक्स क्रिकेटचं विश्व ज्याने आपल्या नावे केलंय असा खेळाडू. यावेळेला देखील पुन्हा एकदा मिडल ऑफ द बॅट, फटका फसलाय, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण दर्जेदार आपण पाहतोय. चेंडूवर येतोय निर्धाव चेंडू, बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू येत आहेत. 5 चेंडू समाप्त होत आहेत. 7 धावा झाल्या आहेत, अजूनही 8 धावांची गरज आहे. 13 चेंडू 8 धावा, 13 चेंडू 8 धावा. तेरा चेंडू 8 धावा. यावेळेला देखील वेगवान चेंडू, वेगाने गतीने डिपेंड केलं जात आहे मैदानावर. अप्रतिम गोलंदाजी, टाळ्यांचा गजर होतोय. मयुरेश शिवडावकर, मॅन फ्रॉम लक्ष्मीवाडी कुडा, डीजे.
गोलंदाजी एंड कडून आपण पाहतोय सुशील बंगे मॅन फ्रॉम वालावल. वालावलचा अजून एक स्टार खेळाडू माऊली एक्सप्रेस असा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ही माऊली एक्सप्रेस चालणं मैदानावर गरजेचं दिसतंय. सोहम तेजा स्पोर्ट्स संघाच्या बाजूने विचार केला तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय मैदानावर मंदार तेंडुलकर मॅन फ्रॉम पावशी सध्याच्या घडीचा इन फॉर्म बॅट्समन. आणि या इन फॉर्म बॅट्समनला चांगली कामगिरी करावी लागेल, ही किमया साध्य करावी लागेल. संघ आपण पाहतोय 12 चेंडू अजूनही 8 धावांची गरज. 12 चेंडू 8 धावा. सुशील बंगे गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा. शुभम हेरेकर दर्जेदार क्षेत्ररक्षण, लढतोय, झगडतोय, कष्ट करतोय, मेहनत करतोय, संघर्ष करतोय. सोहम तेजा स्पोर्ट्स कुडा संघ संघर्षाचा वारसा लाभलेला संघ आपण पाहतोय मैदानावर. अप्रतिम दर्जेदार क्षेत्ररक्षण, अप्रतिम गोलंदाजी. गोलंदाजाचे पाठीराखे म्हटले जातात क्षेत्ररक्षकांना. जर क्षेत्ररक्षकांनी चांगली साथ दिली मैदानावर तर गोलंदाज फलंदाजांवर प्रेशर बनवू शकतात, प्रेशर दबाव निर्माण करू शकतात, प्रेशर क्रिएट करू शकतात. तशाच पद्धतीचा प्रेशर क्रिएट केला जातोय. मंदार तेंडुलकर पुन्हा एकदा सज्ज होतोय, पुन्हा एकदा ड्राईव्ह केला जातोय. यावेळेला देखील प्रयत्न होता अक्षय शेलटे, मात्र एकेरी धाव बिनशी धाव संख्या स्थिरावली 8 धावांवर. ऑल्विन फर्नांडिस यांच्याकडून पारितोषिक येत आहे वाईड चेंडूसाठी 500 रुपयांचं. त्यानाकडून 1000 नो साठी 1000 रुपयांचा पारितोषिक. शाना यांच्याकडून वाईड साठी 500 रुपयांचं पारितोषिक. ही पारितोषिक आपण पाहतोय मैदानावर. अजूनही 10 चेंडू आणि 10 चेंडूत विजयाचं लक्ष 7 धावा. हळूहळू विजयाचं लक्ष समीप येताना आपण पाहतोय मैदानावर. चेंडू आणि धाबांमधली गॅप आपण शोधतोय मैदानावर तर कमी होताना पाहायला मिळते. फुलरलेनचा चेंडू, यावेळेला देखील फ्लिकचा फटका, चेंडूवर येतोय. एक मिनिट पंच. एक धाव. एकेरी धावेनिशी धाव संख्येवर परिवर्तन होतंय. धावसंख्या स्थिरावली 9 धावांवर. 6 धावांची अजूनही गरज आहे. स्टेप आउट होतोय. यावेळेला देखील कव्हर रिजन मध्ये सुंदर फटका अलॉंग विथ कार्पेट, जमनी लगतचा हा फटका. चेंडूवर एकेरी धाव मिळतोय. एकेरी धावेनिशी धाव संख्येवर परिवर्तन होतंय. 4 चेंडू समाप्त होत आहेत. उरलेले 8 चेंडू अजूनही 5 धावांची गरज. 4 चेंडूंचा खेळ समाप्त, अर्थात 8 चेंडू 5 धाबा हे समीकरण. गोलंदाजी एंडकडून पुन्हा एकदा सुशील बंगे. पुलरलेनचा चेंडू, फुलटॉस, मोठा प्रहार, नशिबाची साथ म्हणावी लागेल. सिंगल, एकेरी धाव. एकेरी धावेनिशी धावसंख्येवर पुन्हा एकदा परिवर्तन होत आहे. स्कोर कार्डवर धावसंख्या बदलली. येणारे 7 चेंडू 4 धावांची गरज. म्हणजे सुशील बंगेच्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. 4 धावांची अजूनही गरज आहे मैदानावर. संघर्ष, जिद्द, कष्ट, मेहनत, परिश्रम आणि प्रयत्नांची परिकाष्ठा करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो अर्थातच सोहम तेजा स्पोर्ट्स कुडा संघ. धावांचं लक्ष कमी आहे. जरी आपण पाहिलं मैदानावर धाबा कमी आहे तरी देखील आपण पाहतोय मैदानावर अटॅकिंग फील्ड प्लेसमेंट सजवली जाते. मंदार तेंडुलकर सज्ज होतोय. फुलटॉ चेंडू, यावेळेला देखील गॅप शोधतोय, गॅप भेटतोय, चेंडूवर येतोय. एकेरी धाव. एकेरी धावेनिशी 6 चेंडू 3 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी 6 चेंडू 3 धावा. मालवण शहराचा वाघ होता तो वाघ, होता साऱ्यांना धाक. मालवण शहराचा वाघ होता तो वाघ, होता साऱ्यांना धाक. आतू दादांच्या नावाने ठेवलंय आतू स्मृतीच्या शक. गवंडी वाडा प्रीमियर लीग ही आहे व नंबर 1. आतू दादांच्या नावाने ठेवलंय. चेंडूवर चेंडू वाईड आला असेल तर 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. शाना यांच्याकडून. योगेश मेस्त्रीच्या विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. निक्सन याच्याकडून. पायच्या मैदानावर गोलंदाजी एंडकडून पुन्हा एकदा गोट्या कांबळी सज्ज होतोय. क्षमतावान खेळाडू, प्रतिभावान खेळाडू आपण पाहतोय मैदानावर. अटॅकिंग फील्ड प्लेसमेंट आपण पाहतोय मैदानावर. काय सामना रंगतोय.
विकेटसाठी अण्णा कदम यांच्याकडून 500 रुपये. बॅनरच्या जवळ आलेले आहेत पंच, बॅनरच्या जवळ जे काही खेळाडू आलेले आहेत कृपया करून थोडेसे मागे राहा. नॉस्टॅगेंटच्या खेळाडूच्या बाजूला जे खेळाडू आहेत किंवा प्रेक्षक आहेत त्यांना कृपया करून बाजूला राहायचं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय मैदानावर, सुंदर क्षेत्ररक्षण छोटू मेस्त्री आपल्याला पाहायला मिळतोय. बाउंड्रीसाठी योगेश मिस्त्री याचकडून 2000 रुपये. योगेश मेस्त्री चौकारासाठी योगेश तोंडणकर यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक. पारितोषिक आहे मित्रांनो, आपण पाहतोय हे पारितोषिक अवेलेबल आहे. अजूनही मैदानावर प्रयत्न करावे लागतील, संघर्ष करावा लागेल. 5 चेंडू 3 धाबांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 5 चेंडू 3 धाबा. गोट्या कांबळी पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑन साइड थोडीशी खुली ठेवलेली आहे योगेश मेस्त्रीसाठी. नो चेंडू येतोय, आपण पाहतोय चेंडूवर नो प्लस 1, एकूण 2 धाबा. विजयाचा समीप आलेला हा संघ विजय प्रेयसी डीजे वंडीवाडा संघ. झिंगाट सोडून दे. आणि एका धाबेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 5 चेंडू 1 धाव. सामना जिंकण्यासाठी 5 चेंडू 1 धाव. 5 चेंडू 1 धाव. विनिंग मुवमेंट आहे मैदानावर. अगदी एकेरी धाव ठोकत योगेश मेस्त्री आपल्या संघासाठी विजय संपादन करून देईल का? यस, विजय संपादन करतोय मैदानावर. आपण पाहतोय विजय प्रेयसी गवंडी.